तुझ्या पोटातलं बाळ आता राहणार नाही. आत्ताच्या आत्ता दवाखान्यात जाऊन खाली करून ये. सासूचं बोलणं ऐकून सुमनच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. ती तिच्या सासूकडे डोळे मोठे करून बघायला लागली. तिच्या चेहऱ्यावर भीती होती, पण त्यापेक्षा जास्त तिला खूप मोठा धक्का बसला होता. ती थरथरत्या आवाजात रडत म्हणाली, आई, तुम्ही हे काय बोलत आहात? पुढे तिच्या तोंडातून शब्द बाहेर येतच नव्हते. तिची सासू शारदाताई कठोर आवाजात म्हणाल्या, जे घराच्या भल्यासाठी योग्य आहे तेच करत आहे. तुझ्या नवऱ्याची कमाई शून्य आहे आणि तू अशा वेळेस पोराला जन्माला घालणार आहेस का? सुमनने तिच्या पोटाला हात लावला. जणू ती तिच्या पोटात वाढत असणाऱ्या जीवाला लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. ती रडत म्हणाली, पण आई, हे माझं पहिलं बाळ आहे. मी याला कसे? तिची सासू तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली, पहिले आहे म्हणून काय झालं? आता नाही तर नंतर तर होईलच ना. समजूतदारपणे काम घे, उगाच हट्ट करू नकोस. तेवढ्यात दारात उभा असणारा तिचा नवरा दीपक पुढे आला आणि म्हणाला, सुमन, आई बरोबर बोलत आहे. आत्ता परिस्थिती ठीक नाही. सुमनने नजर वर करून पहिल्यांदा नवऱ्याकडे बघितलं आणि म्हणाली, तुमची सुद्धा हीच इच्छा आहे का? बायकोचं बोलणं ऐकून दीपकने नजर फिरवली आणि म्हणाला, सुमन, माझा नाईलाज आहे. आत्ता मी नवीन जबाबदारी उचलण्याच्या परिस्थितीत नाही. बस, फक्त हेच ऐकायचं बाकी होतं. सुमन काही वेळ शांत बसली आणि नंतर हळू आवाजात म्हणाली, ठीक आहे. तिच्या सासूच्या चेहऱ्यावर शांती पसरली. पण पुढच्या क्षणी सुमन जे बोलली त्यानंतर सगळं काही बदलून गेलं. सुमन म्हणाली, मी हे घर सोडून जात आहे, पण माझं बाळ कुठेही जाणार नाही. अचानक खोलीत शांतता पसरली. तिची सासू ओरडत म्हणाली, सुमन, तू वेडी झाली आहेस का? सुमन आज पहिल्यांदा सासूच्या नजरेला नजर देऊन उत्तर देत म्हणाली, नाही आई, आज मी पहिल्यांदा स्वतःसाठी आणि माझ्या होणाऱ्या बाळासाठी उभी राहिली आहे. ज्या घरात मला आई बनण्यापासून थांबवलं जात आहे त्या घरात राहणं चुकीचं आहे. दीपक रागात म्हणाला, जर तू या घरातून बाहेर गेलीस तर या घराची दारं तुझ्यासाठी कायमची बंद होतील. सुमन न घाबरता म्हणाली, मी परत येण्यासाठी नाही तर बाळाचा जीव वाचवण्यासाठी जात आहे. असं म्हणत तिने बॅगेत तिच्या साड्या आणि लागणारं सामान भरलं, पर्स घेतली आणि दाराकडे निघाली. तिची सासू पाठीमागून ओरडत म्हणाली, उद्या परत रडत या घरात माघारी येशील. सुमन थांबली, पण मागे वळून न बघता म्हणाली, आई, मी रडणार तर नक्की आहे, पण माझ्या निर्णयावर नाही. असं म्हणत दार उघडून घरातून बाहेर निघून गेली. ती गेल्यानंतर घरात विचित्र शांतता पसरली. तिची सासू काही वेळ तिथेच उभी राहिली आणि नंतर सोफ्यावर बसली. त्यांचा चेहरा कठोर होता, पण डोळ्यात पाणी आलं होतं. दीपक रागात भिंतीवर हात जोरात मारत म्हणाला, बघितलं का आई, तू तिला भडकवलंस म्हणून ती घर सोडून निघून गेली. त्याची आई मोठ्या आवाजात उत्तर देत म्हणाली, मी भडकवलं आहे का तू? कधी तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस. जेव्हा जबाबदारी उचलण्याची वेळ आली तेव्हा तू मागे सरकलास. आईचं बोलणं ऐकून दीपक शांत बसला. त्याच्याजवळ आईच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. इकडे सुमन रस्त्यावर एकटी चालत होती, हातात छोटीशी बॅग आणि डोळ्यात हजार प्रश्न. तिला असं वाटत होतं की बाहेर आल्यावर तिचं मन हलकं होईल, पण प्रत्येक पाऊल खूप जड वाटत होतं. थोडा वेळ चालून ती एका झाडाखाली बसली, पोटावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली, बाळा, मी आहे ना, मी तुला काहीच होऊ देणार नाही. त्याच वेळी तिचा फोन वाजला. तिच्या नवऱ्याचा होता. तिने काही वेळ विचार केला आणि नंतर फोन उचलला. दीपक म्हणाला, कुठं आहेस तू? पण यावेळी त्याच्या आवाजात राग कमी आणि थकवा जास्त होता. सुमन हळू म्हणाली, तुम्हाला काय फरक पडतो? तिचं बोलणं ऐकून दीपक काही वेळ शांत बसला आणि नंतर म्हणाला, सुमन, का फरक पडणार नाही? फरक पडतो म्हणून तर तुला फोन केला आहे. पण एक गोष्ट स्पष्ट ऐक, जर तू या बाळाला ठेवण्याचा निर्णय घेतला आहेस तर मी तुझ्यासोबत उभा नाही राहू शकत. दीपकचं बोलणं ऐकून सुमनचे हात कापायला लागले. ती म्हणाली, याचा काय अर्थ? दीपक म्हणाला, याचा अर्थ हा आहे की मी आत्ता ही जबाबदारी घेण्याच्या लायकीचा नाही आहे आणि मला तुला खोटा विश्वास द्यायचा नाही. तू तुझ्या हट्टावर अडून बस,
पण मी तुझी साथ नाही देऊ शकत, असं म्हणत त्याने फोन कट केला. सुमन सुन्न होऊन खूप वेळ तिथेच बसून राहिली. जणू घड्याळाचे काठी थांबले होते. अंधार पडायला लागला. तिच्याजवळ पैसे पण खूप कमी होते आणि जाण्यासाठी कुठे ठिकाणा पण नव्हता. त्या क्षणी तिला तिच्या आईची आठवण आली. घर सोडणं खूप सोपं असतं, पण बाहेर टिकून राहणं खूप अवघड. आज पहिल्यांदा तिच्या मनात भीती वाटायला लागली होती. डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागलं. पण यावेळी ती तिच्या निर्णयावर नाही, तर परिस्थितीवर रडत होती. काही वेळाने ती उठली आणि परत त्याच घराकडे परत जायला लागली, ज्या घराला काही वेळापूर्वीच सोडून आली होती. दारात येऊन तिने दार वाजवलं. तिच्या सासूने दार उघडलं. दोघी एकमेकींना बघत काही वेळ उभ्या राहिल्या. सुमनने मान खाली घातली आणि म्हणाली, आई, मी घरी परत आले. तिच्या सासूने तिला डोक्यापासून पायापर्यंत निरखून बघितलं आणि नंतर कठोर आवाजात म्हणाल्या, ये, घरात आत ये, खूप रात्र झाली आहे. सुमन शांतपणे घरात आली आणि तिच्या खोलीत गेली. काही वेळाने तिची सासू शारदाताई तिच्या जवळ आल्या आणि नरम आवाजात म्हणाल्या, हे बघ सुमन, मी काही तुझी दुश्मन नाही. मी पण एक बाई आहे. तुझं दुःख मला पण समजतं, पण पोटाची आग आणि घरातली परिस्थिती पण बघत आहे. कुठल्याही आधाराशिवाय बाळाला सांभाळणं एवढं सोपं नसतं, जेवढा तू विचार करत आहेस. सासूचं बोलणं ऐकून सुमनच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. पण यावेळी हट्ट कमी आणि मजबुरी जास्त दिसत होती. तिची सासू म्हणाली, निर्णय तुझा आहे, पण जर या घरात राहायचं असेल तर घरातल्या परिस्थितीप्रमाणे राहायला लागेल. खोलीत शांतता पसरली. सुमनने तिच्या पोटावर हात ठेवला आणि डोळे बंद करून घेतले. बराच वेळ काही बोलली नाही. तिच्यासमोर 2 पर्याय होते. पहिला, स्वतःच्या बाळासोबत एकटीने संघर्ष करणं आणि दुसरा, या घरात राहून मन मारून जगणं. पण यावेळी तिच्यासाठी निर्णय घेणं सोपं नव्हतं. असेच 2 दिवस निघून गेले, पण घरातलं वातावरण पहिल्यासारखं झालं नव्हतं. ती रोजच्यासारखी घरातली कामं करत होती, जेवण बनवत होती, पण ती खूप शांत होती. जणू तिचं शरीर तिथे होतं आणि मन दुसरीकडे कुठेतरी अडकलं होतं. दीपक तिच्यासमोर येण्यापासून वाचत होता. तिची सासू आता पहिल्यासारखी कठोर वागत नव्हती, पण दुरावा स्पष्ट जाणवत होता. तिसऱ्या दिवशी सकाळी सुमन बाहेर अंगणात बसली होती. पोटावर हात होता आणि डोळ्यात प्रश्न. तेवढ्यात बाहेरून बोलण्याचा आवाज कानावर पडला. अहो पवार वहिनी, ऐकलं का तुम्ही? सुमन घर सोडून गेली होती आणि स्वतःच घरी परत आली. आणि हो, आता बघा, तिची सासू जे सांगेल तेच करायला लागणार तिला. शेवटी हे घर सोडून जाणार तरी कुठे? ना आईबाप जिवंत आहेत, ना नातेवाईक तिला ठेवून घेणार आहेत. बाहेरच्या बायकांचं बोलणं सुमन ऐकत होती. त्या बायकांचा प्रत्येक शब्द तिच्या मनाला टोचत होता. ती उठली आणि खोलीत गेली. खोलीत जाऊन दार आतून बंद करून घेतलं आणि पहिल्यांदा तिने स्वतःच्या मनाला विचारलं की खरंच माझ्याजवळ दुसरा कुठलाच मार्ग नाही का? डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिला खूप राग आला होता. तेवढ्यात तिच्या खोलीचं दार उघडलं. तिची सासू खोलीत आली. त्यांच्या हातात एक जुना डबा होता. तो डबा त्यांनी शांतपणे सुमनच्या समोर ठेवला आणि म्हणाल्या, हे बघ सुमन. सुमनने तो डबा घेतला आणि उघडला तर त्यात काही कागद आणि एक जुनं पायातलं पैंजण होतं. त्या म्हणाल्या, हे माझ्या पहिल्या बाळाच्या पायातलं पैंजण आहे. आज बोलताना त्यांचा आवाज थरथरत होता. सुमन हैराण होऊन त्यांच्याकडे बघायला लागली आणि म्हणाली, आई, तुमच्या? तिच्या सासूने नजर खाली घातली आणि म्हणाली, मी पण लग्न झाल्या झाल्या पहिल्याच वर्षात गरोदर राहिले होते. पण तुझ्या सासऱ्यांची परिस्थिती पण खूप वाईट होती. घर चालवणं पण खूप मुश्किल झालं होतं. आणि मी, असं म्हणत त्यांचा आवाज भरून आला. त्या म्हणाल्या, मी पण तेच केलं जे आज मी तुला करायला सांगत होते. सासूचं बोलणं ऐकून सुमनचे शरीर कापायला लागले. तिची सासू पुढे म्हणाली, त्या दिवशी मला असं वाटलं की मी योग्य निर्णय घेतला आहे. पण खरं तर हे आहे की ते दुःख आजपर्यंत माझ्या मनातून कधीच गेलेलं नाही. सासूचं बोलणं ऐकून सुमनच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. सुमन हळू आवाजात म्हणाली, मग आई, तुम्ही मला पण तीच चूक करायला का सांगत होता? तिची सासू सरळ उत्तर देत म्हणाली, कारण माझी अशी इच्छा नाही.
की ते दुःख तू एकटीने सहन करावं, जे मी केलं आहे. कुणाच्याही आधाराशिवाय आई बनणं. बाळा, फक्त हिंमत असून उपयोग होत नाही, तर पूर्ण आयुष्याची लढाई असते. खोलीत परत शांतता पसरली. बाहेर उभा राहून दीपक सगळं ऐकत होता, पण त्याची खोलीत जायची हिंमत झाली नाही. सुमन बेडवर बसली. तिने तिचे दोन्ही हात पोटावर ठेवले आणि डोळे बंद करून घेतले. आता तिच्यासमोर फक्त हट्ट किंवा भीती नव्हती, तर आता तिच्यासमोर एक भयानक सत्य होतं. एक असं सत्य, त्यात दुःख पण होतं, वेदना पण होत्या आणि जबाबदारी पण होती. त्या दिवशी रात्री दीपक खोलीत आला. काही वेळ शांत उभा राहिला आणि म्हणाला, सुमन, जर तुझी इच्छा असेल तर मी प्रयत्न करू शकतो, पण मी तुला वचन देऊ शकत नाही की सगळं ठीक होईल. सुमनने त्याच्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात राग नाही तर भीती स्पष्ट दिसत होती. पण आता गोष्ट फक्त नवऱ्याची किंवा सासूची नव्हती, तर निर्णय फक्त सुमनच्या एकटीचा होता. ती उठली आणि आरशासमोर जाऊन उभी राहिली. पोटावर हात ठेवला आणि आरशात स्वतःकडे बघायला लागली. एकीकडे आई बनण्याचं स्वप्न, तर दुसरीकडे आयुष्याची खरी परिस्थिती. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तिने मुठ्या आवळल्या, जणू खूप मोठा निर्णय घ्यायची तयारी करत होती. पण तिने अजून कोणाला काहीही सांगितलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी घरात विचित्र शांती होती. सुमन आज खूप लवकर उठली होती. काही न बोलता घरातली कामं केली. तिची सासू लांबून तिच्याकडे बघत होती आणि दीपकला पण कळालं होतं की आज काहीतरी नक्कीच होणार आहे. थोड्या वेळाने सुमन तिच्या खोलीत गेली. एक पिशवी कपाटातून काढली. तिची सासू तिच्याजवळ आली आणि म्हणाली, सुमन, कुठे निघाली आहेस? सुमन त्यांच्या डोळ्यात बघून न घाबरता म्हणाली, आई, दवाखान्यात. तिचं बोलणं ऐकून तिचा नवरा आणि सासू सुन्न झाले. दीपकचा घसा कोरडा पडला. तो म्हणाला, म्हणजे तू? सुमनने मान खाली घातली आणि म्हणाली, हो, मी विचार करून निर्णय घेतला आहे. तिची सासू काही वेळ तिच्याकडे बघत उभी राहिली. त्यांना कळतच नव्हतं की ही ती सून आहे जी काही दिवसांपूर्वी स्वतःच्या हट्टावर अडून बसली होती. त्या हळू आवाजात म्हणाल्या, सुमन, तू मजबुरीमध्ये करत आहेस का विचार करून? सासूचं बोलणं ऐकून तिचे डोळे भरून आले. सुमन म्हणाली, आई, यात काय फरक आहे? जर समोर दोनच पर्याय असतील, पहिल्यामध्ये भीती आणि दुसऱ्यामध्ये दुःख, मग जास्त कमी त्रास होईल तोच निवडावा लागणार ना? दीपक पुढे आला आणि म्हणाला, सुमन, जर तू बोलत असशील तर आपण. सुमन त्याचं बोलणं थांबवत म्हणाली, जेव्हा तुम्हाला बोलायला हवं होतं तेव्हा शांत बसला होता, मग आता कशासाठी? असं म्हणत तिने साडीचा पदर नीट केला आणि दाराकडे निघाली. यावेळी तिला कोणी थांबवलं नाही. ती घरातून बाहेर निघून गेली. काही तासांनंतर घरात भयान शांतता पसरली होती. दीपक सारखा सारखा दाराकडे बघत होता. त्याला सुमन घरी आलेल्याचा भास होत होता. त्याची आई शांत बसली होती. हातात तेच जुनं पैंजण होतं. संध्याकाळपर्यंत सुमन घरी परत आली. तिचा चेहरा एकदम शांत होता. डोळ्यात ना राग नाही पाणी, फक्त एक थकवा होता. ती सरळ तिच्या खोलीत निघून गेली. दीपक तिच्या मागे मागे गेला आणि तिला आवाज देत म्हणाला, सुमन. पण सुमन त्याच्याकडे न बघता फक्त एवढंच म्हणाली, सगळं संपलं. दीपकजवळ काहीच उत्तर नव्हतं. आज पहिल्यांदा त्याला त्याच्या शांत बसण्याचं ओझं समजायला लागलं होतं. तिची सासू बाहेर बसून सगळं ऐकत होती. त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं, पण यावेळी त्या स्वतःला पण माफ करू शकल्या नव्हत्या. रात्री सुमन एकटी बसली होती. तिचा हात आपोआप पोटावर गेला, पण यावेळी पोटात काहीच नव्हतं. तिने डोळे बंद केले, मोठा श्वास घेतला. जणू स्वतःला समजावत होती की तिने जे केलं तेच बरोबर आहे. पण मन हे मानायला तयारच नव्हतं. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. दीपक बाहेर डोक्याला हात लावून बसला होता. जर त्याने बायकोची साथ दिली असती तर त्यांचं बाळ आज जिवंत असतं. त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्याच्या बायकोने आज एवढा मोठा निर्णय घेतला होता. आज दीपकला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. पण आता वेळ हातातून निघून गेली होती.